नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बेसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर हा जो काही पुरस्कार आहे तो नेमका कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे, पुरस्कार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वीडन देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे, रॉयल ऑर्डर ऑफ द पोलार स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस. आणि या पुरस्काराने नुकतंच आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ई स्पोर्ट्स विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर कोण ठरलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अरविंद चिदंबरम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अरविंद चिदंबरम असं त्यांचं नाव आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर ठरले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेटेस्ट कोण आहेत भारताचे ग्रँडमास्टर? तर 95 क्रमांकाचे आहेत. नाव काय आहे? तर या ठिकाणी अरोनक घोष आहेत. आणि ते कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर पश्चिम बंगालला बिलॉंग करतात. ही देखील गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर झालेल्या बाकीच्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत, स्पोर्ट्स इव्हेंट आहेत, ते कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे खरंच बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. प्रो रेसलिंग लीग कोणी जिंकली? हरियाणा थंडर्सने. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू काश्मीरने. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकलं. भारताचं 95 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आपण आत्ताच पाहिलं, अरोनक घोष, जे की पश्चिम बंगालचे आहेत. थॉमस कप 2026 पुरुषांचं विजेतेपद चीनने जिंकलं. तर उबर कप 2026 महिलांची जी काही या ठिकाणी कॅटेगरी आहे उबर कप खेळण्याची, बरोबर, त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे दक्षिण कोरियाने. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या कंपनीने सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली, कोणती सूर्यास्त्र रॉकेट सिस्टम विकसित केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी नाईब लिमिटेड, NIBE लिमिटेड. नाईब लिमिटेड या कंपनीने सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली विकसित केली आहे. पॉइंट लिहून घ्या. सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली पुण्यामध्ये स्थित खाजगी संरक्षण कंपनी नाईब लिमिटेडने इस्रायलच्या एल्बिट सिस्टीमच्या सहकार्याने विकसित केलेली आहे सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली. कदाचित विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA म्हणजेच काय? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, बरोबर, याची शिखर परिषद 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे पहिली या ठिकाणी समिट, पहिली शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ती आता या ठिकाणी काय करण्यात आली आहे? रिशेड्यूल करण्यात आली आहे, थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहिली गोष्ट, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही जी काही शिखर परिषद होणार होती नवी दिल्लीमध्ये ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही पहिली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची शिखर परिषद होती. 95 देश याच्यामध्ये सहभागी होणार होते. 2026ची पहिल्या या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषदेची थीम होती सेव्ह बिग कॅट्स, सेव्ह ह्युमॅनिटी, सेव्ह इकोसिस्टम. आणि या ठिकाणी हे पुढे ढकलण्याच्या मागचं कारण काय? तर लिहून घ्या. अनेक आफ्रिकी देशांमध्ये मोठ्या मांजर प्रजाती आढळतात आणि ते संवर्धन, पर्यावरणीय शाश्वतता व जैवविविधतेच्या संरक्षणाच्या जागतिक प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत, बरोबर. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठीच्या व्हीनस
ऑर्बिटर मिशनकरिता भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, स्वीडनला या ठिकाणी भारत या ठिकाणी पंतप्रधान सहजच नव्हते गेले, तर या ठिकाणी शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठीच्या व्हीनस ऑर्बिटर मिशनकरिता भारताने स्वीडन देशासोबत या ठिकाणी करार केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे? तर हे उपकरण शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा आणि त्यावर आढळणाऱ्या सौर वाऱ्यांचा, सोलार विंड्सचा या ठिकाणी अभ्यास करेल. प्रक्षेपण कधी होईल? तर या मोहिमेचे प्रक्षेपण LVM-3 या रॉकेटद्वारे 2028 मध्ये प्रस्तावित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणाला रोममध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून ॲग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलेलं आहे? तर पंतप्रधान या ठिकाणी नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि जागतिक स्तरावर भरड धान्याला म्हणजेच मिलेट्सला दिलेला प्रोत्साहन या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोणाकडून? तर रोममध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून. कोणाला? नरेंद्र मोदी यांना. काय नाव आहे? ॲग्रिकोला पदक. कशासाठी सन्मानित करण्यात आलं? तर अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि जागतिक स्तरावर जे काही मिलेट्स असतात, उदाहरणार्थ आपली बाजरीसारखे जे काही धान्य असतात, भरड धान्य, त्यांना दिलेला जो काही प्रोत्साहन आहे, या कारणासाठी या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना ज्या काही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूया. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार देण्यात आला कावेह मदानी यांना. ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 देण्यात आला कल्पना सोरेन यांना. 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आलं रामकुमार मुखोपाध्याय यांना. एबेल पारितोषिक 2026 देण्यात आलं गर्ड फाल्टिंग्ज यांना. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 देण्यात आला अनिता चौधरी यांना. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना देण्यात आला. 2026च्या नोबेल शांतता पुरस्काराने अरुणाचलम मुरुगनंथम यांना देण्यात आला. जल चॅम्पियन अवॉर्ड, वॉटर चॅम्पियन अवॉर्ड 2026 देण्यात आला बिसाथी भारत यांना. आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून प्रतिष्ठित ॲग्रिकोला पदक या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं या पदकाने नरेंद्र मोदीजी यांना. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीने काय केलेलं आहे? तर कामगार विभाग भरती 2026 मध्ये निरीक्षक असेल, लेखापाल असेल, लघु टंकलेखक असेल, याच्यासाठी या ठिकाणी बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. ही बॅच लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच असणार आहे. अधिनियम आधारित तांत्रिक घटक स्पेशल ही बॅच असणार आहे. ही बॅच तुम्हाला या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. 18 मे ते 25 मेच्या दरम्यान जर खरेदी केलं तर 25% तुम्हाला सूट मिळणार आहे या बॅचमध्ये. इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशन मध्ये या ठिकाणी बॅच असणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, प्राचीन पानझत नाग वसंत संवर्धन महोत्सव भारताच्या कोणत्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक C, जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत प्राचीन पानझत नाग वसंत संवर्धन महोत्सव या भारताच्या या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो. महत्व काय आहे? तर हा उत्सव पाण्याचे स्रोत वाचवण्याचा आणि जतन करण्याचा एक आदर्श समुदाय मॉडेल मानला जातो आणि हा या ठिकाणी साजरा केला जातो जम्मू काश्मीरमध्ये. तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला 31 ऑक्टोबर 2019 ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण बगलिहार आणि उरी. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या 68व्या सत्राचे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 68वं या ठिकाणी सेशन आहे. कशाचं? तर आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाचं 68वं या ठिकाणी सत्र आहे, सेशन आहे आणि याचं यजमान राष्ट्र या ठिकाणी कोणतं ठरलं आहे? तर भारत देश. पुढचा प्रश्न क्रमांक 8. रेन मुंबई हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह करार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. बरोबर. तर या ठिकाणी रेन मुंबई हा या ठिकाणी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज या संस्थेने सुरू केलेला भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड हवामान या ठिकाणी काय आहे? डेरिव्हेटिव्ह करार आहे.
पुढचा प्रश्न, मे 2026 मध्ये कोणत्या राज्यातील उर्तन आणि धिरवली खाणींमधून कोळसा उत्पादन या ठिकाणी सुरू झालेलं आहे, कोल प्रोडक्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी एमपी. मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या दोन या ठिकाणी काय आहेत तर कोल माइन्स आहेत, उरतन कोल माइन्स आणि धिरवली कोल माइन्स या दोन्ही खाणींमधून कोळसा उत्पादन सुरू झालेलं आहे. भारताची देशा अंतर्गत कोळशाची उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचा या ठिकाणी टप्पा असणार आहे. मध्य प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कंटेंट क्रिएटर्सला AI वापरासाठी मोबदला देण्यासाठी कोणत्या कंपनीने इंडेक्स प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी PWS म्हणजेच काय पॅरलल वेब सिस्टम्स. बरोबर. तर या ठिकाणी पॅरलल वेब सिस्टम्सने या ठिकाणी कंटेंट क्रिएटर्स जे काही लोक असतात त्यांना AI वापरासाठी मोबदला देण्यासाठी या कंपनीने इंडेक्स नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. हे प्लॅटफॉर्म सामग्री निर्मात्यांना आणि प्रकाशकांना जेव्हा AI प्रणाली त्यांचे काम वापरतात तेव्हा मोबदला मिळवण्यासाठी सक्षम करतं, कॅपेबल करतं. पुढचा प्रश्न, मे 2026 मध्ये प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कीर्तन धेडा यांना प्रदान करण्यात येणारा ऑर्डर ऑफ मापुंगुब्बे, काय ऑर्डर ऑफ मापुंगुब्बे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? तर पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाता जाता आपण साऊथ आफ्रिकेबद्दल चर्चा करून जाऊया. अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा, राजधानी आहे केपटाऊन, चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड असं त्यांचं या ठिकाणी चलनाचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, 2026 मध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेची कोणती आवृत्ती फ्रान्सद्वारे आयोजित आणि अध्यक्षस्थानी असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए 52व्या क्रमांकाची. लक्षात घ्या मी काय सांगतोय. G7 ची आवृत्ती आहे 2026 मध्ये होणार आहे, 52व्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि हे सर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे फ्रान्स देशाच्या अंतर्गत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट या कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे? अमेरिका, नेदरलँड, फ्रान्स की नॉर्वे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस, 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.